मंडळी, आज एखादी चांगली सरकारी नोकरी मिळावी असं स्वप्न आपल्या मुलांबाबत ग्रामीण भागातील प्रत्येक आईवडिलांचं असतं. गोरगरिबीतून येणारी मुलं, आईवडिलांचे हाल अपेष्टा बघत शिकणारी मुलं खरोखर आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. 4-4 वर्ष अभ्यास करून सरकारी सेवेतील पद जर अचानक बंद झालं किंवा सरकारनं मृत घोषित केलं तर त्या मुलांचं जीवन बर्बाद झाल्यासारखं होईल. आता मंडळी, प्रकार असा आहे की फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 13 एप्रिलला मंत्रिमंडळाची कॅबिनेट मीटिंग घेण्यात आली होती आणि या मीटिंगमध्ये अनेक निर्णय घेतले गेले. त्यात एक निर्णय असाही घेण्यात आला की प्रशासनाने स्टेनोग्राफर म्हणजे लघुलेखन संवर्गातील 126 पदे मृत घोषित केलेली आहेत. म्हणजेच टंकलेखन पदं ही कालबाह्य केलेली आहेत. या बातमीचा GR अजून सरकारकडून पब्लिश केलेला नाही. मात्र असा GR लवकरच येऊ शकतो आणि असा जर GR आला तर हजारो विद्यार्थ्यांचे जीवन बर्बाद होऊ शकते. आज महाराष्ट्रामध्ये 2 दिवस झाले बीड, जळगाव, संभाजीनगर, पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन चालवलं आहे आणि निषेध नोंदवला आहे. लघुलेखनासारखी कालबाह्य झालेली पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मात्र या निर्णयाविरोधात विद्यार्थी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आज एक सरकारी चांगली नोकरी मिळावी म्हणून आई वडील रक्ताचं पाणी करतात. मुलं ITI मधून स्टेनोग्राफर डिप्लोमा पूर्ण करतात. त्यानंतर शहरात राहून मुलांनी GCC परीक्षा द्यायची आणि यानंतर MPSC मार्फत स्किल टेस्टची तयारी करायची. आणि सरकारनं काय करायचं तर मंत्रिमंडळाची एक कॅबिनेट मीटिंग लावायची आणि स्टेनोग्राफरची जी पदं आहेत ती पदं पूर्णपणे रद्द करायची. कोणतेही पद आउटडेटेड करण्यापूर्वी त्याचं प्रशिक्षण पूर्ण बंद केलं पाहिजे होतं. सरकार जर असा कोणता निर्णय काढत असेल तर हा निर्णय साफ चुकीचा आहे. जरी AI प्रगत असेल, तो माणसांची कामे फास्ट रीतीने करत असेल, तरीही कोर्ट असेल किंवा सरकारी ऑफिस असेल किंवा उच्च अचूकतेच्या ठिकाणी AIच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे स्टेनोग्राफर या पदाला रिप्लेसमेंट देता येणार नाही. अद्यापही सरकारकडून असा GR आलेला नाही. मात्र हा GR लवकर येऊ शकतो. आज आमच्या सर्वसामान्य गोरगरीब मुलांच्या भविष्यासाठी या गोष्टीला विरोध करणं गरजेचं आहे. आजपर्यंत मी तुम्हाला कधीच बोलले नाही की माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करा. मात्र आमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा व्हिडिओ शेअर करण्याची मी तुम्हाला विनंती करते.